योएल अध्याय 2 सियोनात कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा. देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे. अंधाराचा व औदासिन्याचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो, तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे. पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही. त्यांच्या पुढे अग्नी भस्म करीत चालला आहे, त्यांच्या मागे ज्वाला जाळीत चालली आहे. त्यांच्या पुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्या मागील प्रदेश ओसाड रान आहे. त्यातून बचावून काहीच राहत नाही. त्यांचे स्वरूप घोड्यांच्या स्वरूपासारखे आहे, स्वारांसारखे ते धावतात, ते उड्या टाकीतात. त्यांचा आवाज डोंगर माथ्यावरून जाणाऱ्या रथांच्या आवाजासारखा आहे. धसकट खाऊन टाकणाऱ्या ज्वालेच्या कडकडण्यासारखा ते आवाज करीतात. युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहेत. त्यांच्या पुढे राष्ट्रे व्यथित होतात, सर्वांची तोंडे काळवंडतात. वीरांप्रमाणे ते धावतात, योद्ध्यांप्रमाणे ते तट चढून जातात. ते प्रत्येक आपापल्या मार्गाने कूच करीतात, ते आपली दिशा सोडित नाहीत. ते एकमेकास रेटून चालत नाहीत, ते आपापल्या वाटेने जातात. समोर शस्त्रे असता ते जखम न होता त्यातून पार जातात. ते शहरातून इकडे तिकडे फिरतात, ते भिंतीवरून चालतात, ते चढून घरात शिरतात. चोरासारखे खिडक्यातून प्रवेश करीतात. त्यांच्या पुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते, सूर्य व चंद्र काळे पडतात, तारे प्रकाशावयाचे थांबतात. परमेश्वर आपल्या सैन्यापुढे गर्जना करीतो, कारण त्याचा तळ विस्तीर्ण आहे. त्याचा हुकूम बजाविणारा बलवान आहे. परमेश्वराचा दिवस मोठा व फार भयंकर आहे. त्यावेळी कोण टिकेल? आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. मनःपूर्वक मजकडे वळा. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याजकडे वळा. कारण तो कृपाळू, कन्हाळू, मंद क्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. परमेश्वर तुमचा देव, याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे. असे की जेणेकरून तुम्हास त्याला अन्नार्पण व पेयार्पण करिता येईल. सियोनात कर्णा वाजवा, उपासाचा एक पवित्र दिवस नेमा. पवित्र मेळा भरवा, लोकास जमवा, मंडळी शुद्ध करा, वडिलास जमवा. मुले व स्तनपान करणारी अर्भके यासही एकत्र करा. वर आपल्या खोलीतून
व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत. देवडी व वेदी यांच्यामध्ये याजक परमेश्वराचे सेवक रुदन करीत म्हणोत, हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर. आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नको. होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भत्सना करीतील. त्यांचा देव आता कोठे गेला असे राष्ट्रांनी का म्हणावे? तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली. तो आपल्या लोकांविषयी कळवळला. परमेश्वराने आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटले, पहा, मी तुम्हास धान्य, नवा द्राक्षरस व तेल पाठवून देतो. त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल. यापुढे राष्ट्रांमध्ये मी तुम्हाला निंदास्पद करणार नाही. उत्तरेकडून आलेल्यास तुम्हापासून घालवून वृक्ष व वैराण प्रदेशात हाकून देईन. त्याची आघाडी पूर्व समुद्रात व पिछाडी पश्चिम समुद्रात हाकून देईन. त्याचा दुर्गंध, त्याची घाण वर येईल, कारण त्याने उन्मत्तपणाची कृत्ये केली आहेत. अगे भूमी, भिऊ नको, उल्हास कर, हर्ष कर, कारण परमेश्वराने महत्कृत्ये केली आहेत. वनपशूंनो, भिऊ नका, कारण वनातली कुरणे हिरवी होत आहेत. झाडे फळे देत आहेत. अंजिरांचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्व देत आहेत. सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमचा देव, याच्या ठायी उल्हास करा, हर्ष करा, कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो. तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडितो. मग खळी गव्हाने भरून जातील. कुंडे नव्या द्राक्षरसाने व तेलाने उपळून जातील. मी तुम्हावर पाठविलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतुडणारे टोळ, यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हास भरपाई करून देईन. तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल. व ज्याने तुम्हासाठी आश्चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर, याच्या नामाची स्तुती कराल. माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. तुम्ही समजाल की इस्रायल लोकांमध्ये मी आहे. मी परमेश्वर तुमचा देव आहे, अन्य कोणी नाही. व माझी प्रजा कधीही फजित होणार नाही. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल. कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे
निभावलेले सियोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील, आणि परमेश्वराने ज्यांना बोलाविले ते बाकी उरलेल्यात राहतील.